बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो एक नवीन रेसिपी आणि त्या रेसिपीचं नाव आहे ऑनियन स्टफ ऑमलेट। त्यासाठी सगळ्यात आधी इथे आपण घेतलेला आहे एक मोठा ऑनियन, एक कांदा आपण घेणार आहे त्याला सगळ्यात आधी आपण इथे मी जशी कट करून घेत आहे त्या प्रकारे आपण कट करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचे रिंग्स आपल्याला प्रॉपरली शेपमध्ये भेटतील। त्यासाठी सगळ्यात पहिलं तर आपण असे कट करून घेणार आहे ज्या टाइपने मी कट केलेला आहे ते त्या प्रकारे कट करून झाल्यानंतर आपण आपले जे स्लाइसेस आहेत कांद्याचे ते आपण थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवणार आहे। त्याला वॉश करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये एकदा आणि त्यानंतर मग आपण बनवायला स्टार्ट करणार आहे आपली रेसिपी। तर इथे आपले कट जे आहेत ते कट करून झालेले आहेत। आता इथे आपले जे सर्कल्स आहेत, रिंग आहेत, ते एक एक करून आपण सेपरेट करून घ्यायची आहे। तर इथे मी जशी सेपरेट करून घेते तसं तुम्ही सेपरेट करून घ्यायचं आहे। सेपरेट करून झाल्यानंतर त्याला पाण्यात एकदा वॉश करून घ्यायचं आहे। पाण्यात वॉश करून झाल्यानंतर आपण एका साईडला अंड घ्यायचं आहे। इथे मी 2 अंडी यूज केलेली आहेत। तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये कांदे वापरताय, जर तुम्ही 1 ऑनियन यूज करता तर तुम्हाला 2 एग्स इनफ आहेत। जर तुम्ही जास्त वापरत असाल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता। तर इथे 2 अंडे मी घेतलेले आहेत, त्यामध्ये मी हळद पावडर ॲड केलेली आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर हा घरगुती मसाला आहे, म्हणजे मी ह्यामध्ये घाटी मसाला ॲड केलेला आहे, ज्यालाच आपण कांदा लसूणचा मसाला बोलतो। तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला ॲड करू शकता किंवा लाल तिखटसुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर आपण फेटून घेणार आहे, जसं आपण ऑमलेट बनवताना फेटून घेतो तसंच आपण इथे फेटून घेणार आहे। त्यानंतर इथे मी साईडला पॅन गरम करत ठेवणार आहे, त्यावर आपण तेल टाकून घ्यायचं आहे। पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यावरती। त्यानंतर आपण त्याच्यावरती आपले जे कट केलेले स्लाइसेस आहेत, रिंग्स आहेत ऑनियनचे, ते आपण त्याच्यावरती ठेवणार आहे एक एक करून। आणि त्यानंतर आपण त्याच्यावरून आपलं जे ऑमलेट बनवण्यासाठी आपण जे मिक्सचर रेडी केलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती चिकन घी रोस्टची ॲड केलेली, जर नसेल बघितली तर जाऊन नक्की चेक करा आणि मला कमेंट करून खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली म्हणून। माझा इंस्टाग्राम ID आणि लास्ट रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। इथे आपलं ऑमलेटसाठी जे आपण बॅटर तयार केलेलं ते आपलं ॲड करून झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही पिझ्झा कटरनी किंवा उलटण्याने ज्याने तुम्ही उलटत असाल त्यानेसुद्धा ते इझिली कट होऊन जाईल, तर सेपरेट करून घ्यायचं आहे। आणि अशा मस्तपैकी दोन्ही बाजू जे आहेत ते आपण त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, शॅलो फ्राय। त्यानंतर ही रेसिपी आपली रेडी आहे। सो तुम्हाला नेक्स्ट रेसिपी पण कोणती बघायला आवडेल ते कमेंट करून सांगा। आणि ही रेसिपी बनवताना आपल्याला दोन्ही साईडून त्याला इक्वली बेक करून घ्यायचं आहे। तर ऑलमोस्ट आपली जी रेसिपी आहे ती कुक झालेली आहे, तर आपण एका प्लेटमध्ये त्याला सर्व करणार आहे। तर एक एक करून मी प्लेटमधून काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की कशी झालेली आहे। तर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि जर काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसे तुम्ही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट ॲड करू शकता। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।